दिवाळीचा सण धनत्रयोदशीने सुरू होतो। दिवाळी दरवर्षी अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला साजरी करतात। या दिवशी नवीन वस्तू, सोने, झाडू, चांदी यासारख्या वस्तू खरेदी करणे खूप महत्त्वाचे मानले जाते। तसेच भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांची पूजा केल्याने शुभ फळ मिळते। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना। यंदा धनत्रयोदशी 18 ऑक्टोबर 2025 वार शनिवारी साजरी केली जाणार आहे। 18 ऑक्टोबर शनिवारी त्रयोदशी तिथी दुपारी 12:20 सुरू होईल, तर 19 ऑक्टोबर रविवारी दुपारी 1:52 त्रयोदशी तिथी समाप्त होईल। शास्त्रानुसार ज्या दिवशी प्रदोष काळामध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळी अश्विन कृष्ण त्रयोदशी तिथी लागते, त्याच दिवशी धनत्रयोदशीचा सण साजरा करण्याची परंपरा आहे। त्यामुळे यावर्षी हा सण 18 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे। पण 19 ऑक्टोबरला देखील त्रयोदशी तिथी आहे, त्यामुळे जे लोक 18 तारखेला खरेदी करू शकणार नाही त्यांनी 19 तारखेला दुपारी 1:52 पर्यंत खरेदी करायची आहे। म्हणजेच यावर्षी तुम्ही धनत्रयोदशीची 18 आणि 19 ऑक्टोबर या दोन्ही दिवशी खरेदी जी आहे ती करू शकता, पण पूजा मात्र तुम्हाला 18 ऑक्टोबर रोजी प्रदोषकाळी संध्याकाळी करायची आहे। 18 ऑक्टोबर शनिवारी प्रदोष काळातील मुहूर्त हा शुभ आहे। या दिवशी संध्याकाळी 4:48 पासून ते संध्याकाळी 6:18 पर्यंतचा वेळ हा पूजेसाठी सर्वात उत्तम राहील। या शुभ वेळेमध्ये धनत्रयोदशीची पूजा आपल्याला करायची आहे। आज या व्हिडिओमध्ये धनत्रयोदशीची पूजा कशी करावी, कोणत्या सेवा कराव्यात, धन्वंतरी देवाचा कोणत्या मंत्राचं पठण करावं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पूजेची उत्तर पूजा कशी करावी, ही संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। धनत्रयोदशीच्या पूजेच्या आधी तुम्हाला खरेदी करायची आहे। या दिवशी सोनं, चांदी, भांडी खरेदीला विशेष महत्त्व असते आणि ती जी खरेदी आहे ती तुम्हाला धनत्रयोदशीच्या पूजेमध्ये ठेवायची असते आणि सांगितलेल्या शुभ मुहूर्तावरती तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे। आता पूजाविधी कशी करावी हे आता आपण जाणून घेऊयात। जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्या जागेवरती आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे, जेणेकरून ती जागा जी आहे ती शुद्ध पवित्र होईल। आणि ही पूजा मांडणी तुम्ही देवघरात करावी असं नाही, बऱ्याच जणांचं देवघर हे छोटं असतं। अशा वेळेस तुम्ही ही पूजा मांडणी हॉलमध्ये करू शकता किंवा इतरत्र केली तरीही चालेल। तर जिथे तुम्ही पूजा मांडणी करणार आहात तिथे तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती चौरंग किंवा पाट टाकून त्यावरती आपल्याला संपूर्ण पूजा मांडणी करायची आहे। स्वस्तिक हे शुभचिन्ह साक्षात श्रीहरी विष्णूंचं प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळे आपल्याला पूजेची सुरुवात ही स्वस्तिक या शुभचिन्हाने करायची आहे। या दिवशी भगवान धन्वंतरी देवांच्या फोटोची पूजा केली जाते, त्यामुळे हा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर नसेल तर धनत्रयोदशीच्या दिवशी हा फोटो तुम्ही खरेदी करून आणावा। आता हा फोटो तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी आणणं शक्य नाही झाला तर अशा वेळेस तुमच्या देव्हाऱ्यात असलेली बाळकृष्णांची मूर्ती सुद्धा या पूजेमध्ये तुम्ही घेऊ शकता आणि त्याचं विधिवत पूजन करू शकता। किंवा तुमच्याकडे जर सत्यनारायण देवतेचा फोटो असेल, तो देखील श्रीहरी विष्णूंचाच अवतार आहे, तो फोटो सुद्धा या पूजा मांडणीमध्ये तुम्ही वापरला तरीही चालेल। आता धन्वंतरी देवता हे हातामध्ये कलश घेऊन उभे आहेत। तर सगळ्यात आधी या पूजा मांडणीसाठी तुम्हाला काय काय घ्यायचं आहे, तर देवी लक्ष्मीची मूर्ती तुमच्या देव्हाऱ्यात असेल तर ती मूर्ती तुम्ही घेऊ शकता। किंवा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण ज्या सुपाऱ्या घेतल्या होत्या, श्री गणेश, देवी लक्ष्मी, कुबेर आणि आपण चंद्राचं पूजन केलं होतं, त्या पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या वापरल्या होत्या आणि त्या तिजोरीमध्ये मी तुम्हाला ठेवायला सांगितल्या होत्या, त्या सुपाऱ्या सुद्धा तुम्ही या पूजा मांडणीमध्ये वापरू शकता, हरकत नाही। विड्याची पानं घेतलेली आहेत, कलश घेतलेला आहे, जिथे मी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढलं होतं त्यावरती एक चौरंग टाकला, त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरलेलं आहे। धन्वंतरी देवांचा फोटो ठेवण्यासाठी एक छोटा चौरंग ठेवला, त्यावरती धन्वंतरी देवांचा फोटो आपल्याला ठेवायचा आहे। त्यानंतर कुठल्याही पूजेची सुरुवात ही कलश स्थापनेने होत असते। तर एक कलश तुम्हाला किंवा तांब्या म्हणा तो घ्यायचा आहे, त्यावरती स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। बाजूला आपल्याला 2 रेषा ओढून घ्यायच्या आहेत, त्यानंतर मध्ये सुद्धा आपल्याला 4 टिंब द्यायचे आहेत आणि त्यानंतर 5 उभ्या रेषा काढून घ्यायच्या आहेत। धन्वंतरी देवता हे हातामध्ये अमृताचा कलश घेऊन उभे आहेत, त्यामुळे या पूजा मांडणीमध्ये कलशाची स्थापना आपल्याला आवर्जून करायची असते। आता कलशावरती आपण स्वस्तिक हे शुभचिन्ह काढल्यानंतर त्याभोवती आपल्याला एक पिवळ्या रंगाचा धागा सुद्धा गुंडाळून घ्यायचा आहे। मग ज्याला आपण कलावा म्हणतो, हा धागा तुमच्याकडे नसेल तर एखादा पांढऱ्या रंगाचा धागा तुम्ही या भोवती गुंडाळू शकता। आता कलशामध्ये आपल्याला पुरेल एवढं पाणी टाकायचं आहे।
ज्यावेळेस आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इंद्र कलशाची मांडणी केली होती, त्यामध्ये जी सुपारी आणि नाणं आपण वापरलं होतं तेच या कलशामध्ये आपल्याला टाकायचं आहे. हळदी कुंकू अक्षदा एक फूल वाहून घ्यायचं आहे. त्यानंतर मी जी विड्याची पानं घेतलेली आहेत ती 5 विड्याची पानं या कलशामध्ये आपल्याला ठेवायची आहेत. कलश स्थापना करण्यासाठी थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा ज्यांना म्हणतो आपण ते एका प्लेटमध्ये घ्या किंवा तुम्ही चौरंगावरती थोड्याशा अक्षदा पसरून ठेवू शकता, त्यावरती कलश स्थापना करू शकता. पण तांदूळ इकडे तिकडे पसरू नयेत म्हणून मी अशा प्रकारे एखाद्या प्लेटमध्ये घेते. तांदूळ कधीही पांढरे ठेवू नयेत, त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यावे, त्यावरती आपल्याला हा कलश ठेवायचा आहे. तर बघा, आता या कलशावर ठेवण्यासाठी आपल्याला एक नवीन नारळ घ्यायचा आहे. हाच नारळ प्रत्येक पूजेसाठी वापरायचा नाही, कारण आपल्याला दिवाळीच्या दिवसांमध्ये लक्ष्मी पूजन सुद्धा करायचं आहे. तर प्रत्येक पूजेसाठी नवीन नारळ घ्यायचा आहे. हा नारळ घेतलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचे किंवा यावरती सुद्धा तुम्ही स्वस्तिक हे शुभचिन्ह काढू शकता. पण माझ्याकडे हा महालक्ष्मीचा मुखवटा आहे, तो मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये जी लक्ष्मीपूजन करते त्यासाठी वापरत असते. तर तो मुखवटा मी या नारळाला लावून घेतलेला आहे आणि ते नारळ मी अशा प्रकारे या कलशावरती ठेवलेला आहे. आता कलश स्थापना झाल्यानंतर आपल्याला कोणत्याही पूजेची सुरुवात ही अग्नीच्या साक्षीने करायची असते. तर दिवे आपल्याला लावून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. एक तामण घ्यायचं, पळी आणि पेला घ्यायचा, त्यातलं पाणी आपल्या हातावरती घेऊन 3 वेळा आपल्याला आचमन करायचं आहे. ओम माधवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः ह्या मंत्राचा जप करत हे आचमन करायचं आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची. कोणत्याही पूजेची सुरुवात ही गणेश पूजनाने होत असते. जर तुमच्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर ती देखील या पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता. पण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी ज्या सुपाऱ्या वापरल्या होत्या त्यामध्ये 1 सुपारी गणपती बाप्पांची होती, 30 सुपारी मी या पूजेमध्ये मांडणार आहे. तर त्या सुपारीवरती किंवा तुम्ही जर मूर्ती घेतली असेल त्या मूर्तीवरती तुम्हाला पाण्याने, पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्यानंतर बाप्पाची जी सुपारी मी घेतलेली आहे त्या सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचं. विड्याची जोड पानं जिथे आपण पूजा मांडणी केलेली आहे तिथे ठेवायची, त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या, त्यावरती बाप्पांची ही सुपारी आणि तुम्ही जर मूर्ती घेतली असेल तर त्या मूर्तीची स्थापना इथे करायची आहे. गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला पूजन करून घ्यायचं आहे. त्यानंतरची जी दुसरी सुपारी आपण कुबेर पूजनासाठी घेतली होती. जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर कुबेर यंत्र सुद्धा या पूजेमध्ये तुम्ही मांडू शकता किंवा भगवान कुबेरांची मूर्ती तुमच्याकडे असेल, कुबेर देवतांची मूर्ती जी आहे ती देव्हाऱ्यामध्ये ठेवत नाही, तिला नेहमी तिजोरीमध्ये ठेवतात. तर ती मूर्ती तुम्ही या दिवशी बाहेर काढून तिचं विधिवत पूजन करून तुम्ही या पूजेमध्ये त्यांची मूर्ती मांडू शकता. आता जर तुमच्याकडे मूर्ती नसेल, कुबेर यंत्र नसेल आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही सुपारी वापरलेली असेल, कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही पूजन ते केलं नव्हतं काही कारणास्तव किंवा तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्ही ते पूजन केलं नसेल तर तुम्ही नवीन सुपारी घेऊ शकता, हरकत नाही. तर गणपती बाप्पांच्या शेजारीच आपल्याला कुबेर देवांच्या सुपारीची स्थापना करायची आहे आणि त्यांचं देखील विधिवत पूजन करायचं आहे. आता ही सुपारी तुम्हाला वर्षभरासाठी तिजोरीमध्ये ठेवावी लागेल. हिचं तुम्हाला विसर्जन करता येणार नाही. पुढच्या वर्षी ज्यावेळेस तुम्ही ही पूजा मांडणी कराल त्यावेळेस जुनी सुपारी जी आहे ती विसर्जित करायची आणि त्यानंतर नवीन सुपारी जी आहे ती तिजोरीमध्ये ठेवायची. असं केल्याने भगवान कुबेर यांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. धनधान्य सुख समृद्धीने आपलं घर भरलेलं राहतं. आता त्यानंतर तुमच्याकडे जर महालक्ष्मीची मूर्ती असेल तर ती मूर्ती तुम्हाला या पूजेमध्ये मांडायची आहे. ही मूर्ती नसेल तर तुम्ही जी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुपारी वापरलेली असेल ती सुपारी घेऊ शकता किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते श्रीयंत्र सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता, कारण श्रीयंत्र देवी लक्ष्मीचं आसन आहे. आणि जर तुमच्या देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती नसेल तर धनतेरसच्या दिवशी ती आवर्जून खरेदी करावी. असं नाही की ती चांदीचीच असावी, तांब्याची किंवा पितळेची मूर्ती देवाऱ्यामध्ये आपण स्थापन करू शकतो आणि तिचं विधिवत पूजन करायचं आहे. त्यानंतर रोज तुमच्या देवपूजेमध्ये तिची पंचोपचारे पूजा करायची आहे. त्यानंतर महालक्ष्मीच्या मूर्तीला विड्याची जोड पानं घ्यायची, त्यावरती अक्षदा टाकायच्या आणि त्यावरती ही मूर्ती स्थापित करायची, तिची पंचोपचार पूजा करायची. आता या पूजा मांडणीसमोर आपल्याला हे 5 बोळके ठेवायचे असतात. यामध्ये पंचधान्य भरून ठेवायचं. हे 7 बोळके सुद्धा मिळतात, पण मी दरवर्षी हे 5च बोळके आणते आणि यामध्ये 5 प्रकारचे धान्य भरून ठेवते. यासोबतच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी अशा प्रकारे कुबेर पोटली सुद्धा तयार केली जाते आणि ज्यामुळे भगवान कुबेर जे आहेत ते आपल्यावरती धनाचा वर्षाव करतात अशी मान्यता आहे. तर या कुबेर पोटलीविषयीची माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी ही दरवर्षी या पूजा मांडणीमध्ये ठेवत असते.
त्यानंतर अशा प्रकारे पोटली तयार करून त्यावरती ही कुबेर चाबी ठेवायची आणि ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची. हा उपाय अतिशय प्रभावी आहे, लक्ष्मी प्राप्तीसाठीचा उपाय आहे. त्यामुळे तुम्हाला जर याविषयीची माहिती हवी असेल तर मी नक्कीच त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर इथे तुम्ही बघू शकताय 5 प्रकारची धान्य मी या 5 बोळक्यांमध्ये भरून घेतलेली आहेत. आणि दरवर्षी मी धनत्रयोदशीच्या दिवशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मिठाचा लक्ष्मी प्राप्तीसाठीचा दिवा एक प्रज्वलित करत असते. या दिव्यामध्ये आपल्याला काय घालायचं आहे जेणेकरून देवी लक्ष्मीची कृपा आपल्याला प्राप्त होते, याविषयीची माहिती तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर धनत्रयोदशी असल्याने आपल्याला या पूजा मांडणीसमोर 13 दिवे ठेवायचे असतात आणि तुम्हाला तेवढी जागा नसेल तर हे 13 दिवे तुम्ही तुळशीसमोर सुद्धा प्रज्वलित करू शकता किंवा घरासमोर लावू शकता, हरकत नाही. त्यासोबतच या पूजेमध्ये नैवेद्य जो दाखवायचा असतो तो म्हणजे धण्यांचा. धन हे धनाला आकर्षित करतं, त्यामुळे धन आणि आयुर्वेदिक ज्या गोष्टी असतात ज्यामध्ये आपले ड्रायफ्रूट्स असतील, तुळस आहे, पुदिना आहे, हळकुंड आहे आणि काही खडे मसाले सुद्धा तुम्ही या पूजेमध्ये नैवेद्यामध्ये धन्वंतरी देवतेसमोर ठेवू शकता. कारण या पूजा मांडणीमध्ये अख्खे धने आणि आपल्या आयुर्वेदिक गोष्टींचाच नैवेद्य देवांना अर्पण करायचा असतो. यासोबतच तुम्ही काही सोन्या चांदीची खरेदी केलेली असेल आणि तुमच्या घरातले पैसे या पूजा मांडणीमध्ये ठेवू शकता. बऱ्याच जणांकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा प्रकारे धन हे पूजेमध्ये मांडलं जातं. आपापल्या प्रथे परंपरेनुसार तुम्ही ह्या गोष्टी देवासमोर ठेवू शकता. या दिवशी आपण भगवान कुबेरांचं पूजन करतो, त्यामुळे 2 स्वस्तिकाच्या मध्ये कुबेर रांगोळी आपल्याला आवर्जून काढायची असते. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण देवी लक्ष्मी, इंद्रचंद्र, कुबेर पूजन करतो, कारण या दिवशी अमृताचा वर्षाव पृथ्वीवरती होत असतो. चंद्रप्रकाशामध्ये बासुंदी ठेवल्यामुळे आपल्या आरोग्याला त्याचे लाभ मिळत असतात. अगदी त्याच प्रकारे धनत्रयोदशीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे धनवर्षाव करतात. त्यामुळे अशा प्रकारे त्यांचं विधिवत पूजन करून त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही पूजा मांडणी प्रत्येकाच्या घरामध्ये, दुकानामध्ये व्हायलाच हवी. अशा प्रकारे पंचोपचारे पूजा झाल्यानंतर मग आपल्याला सगळ्यात शेवटी आरती करायची आहे. आरतीमध्ये श्री गणेशांच्या आरतीने सुरुवात करावी. त्यानंतर धन्वंतरी देवांची, देवी लक्ष्मी, कुबेरांची आरती आणि आपल्या गुरूंची आरती आपल्याला करायची आहे. तुम्ही 5 आरत्या करू शकता आणि त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर 16 वेळा तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. 16 वेळा तुम्हाला कुबेर मंत्राचं पठण करायचं आहे. त्यानंतर विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण किंवा पठण तुम्ही करू शकता. 1 वेळा तुम्हाला रामरक्षाचं पठण करायचे किंवा श्रवण करायचं आहे. 1 माळ तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे. 1 वेळा तुम्हाला कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. महामृत्युंजय मंत्र यासाठी की या दिवशी आपण यमदीपदान सुद्धा करणार आहोत. आपल्या सर्व कुटुंबाला दीर्घायुष्य मिळावे यासाठी आपण ही सेवा करत असतो. त्यानंतर धन्वंतरी देवाच्या मंत्राचा जो स्क्रीनवरती तुम्हाला मंत्र दिसत आहे त्या मंत्राचा तुम्हाला 11 वेळा 51 वेळा जेवढा वेळा शक्य होईल तेवढा वेळा तुम्हाला जप करायचा आहे. याशिवाय तुम्हाला धनत्रयोदशीच्या दिवशी यमदीपदान सुद्धा करायचं असतं. यमदीपदान कसं करावं यावरचा डिटेल व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल. दुसऱ्या दिवशी या पूजेची उत्तर पूजा कशी करावी. दुसऱ्या दिवशी आंघोळ वगैरे झाल्यानंतर जर देवघरासमोरच तुम्ही ही पूजा मांडणी केलेली असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला या पूजेची उत्तर पूजा करायची आहे. आणि थोडीशी बाजूला जर ही पूजा मांडणी केलेली असेल तर देवपूजा करून घ्यायची. त्यानंतर या पूजेची उत्तर पूजा करायची. तर सगळ्या पूजा मांडणीवरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला ही पूजा जी आहे ती उचलायची आहे. तर दिवे जर सुरू असतील तर त्यांना तुम्हाला फुंकर घालून विजवायचं नाही. ते दिवे जेवढा वेळ सुरू राहतील तेवढा वेळ सुरू राहू द्यायचे. त्यानंतर या पूजेमध्ये आपण ज्या सुपाऱ्या घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला उचलून घ्यायच्या. त्या तुम्ही तिजोरीमध्ये वर्षभरासाठी ठेवायच्या. देवी लक्ष्मीची मूर्ती आहे ती तुम्हाला उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे. या पूजेमध्ये जो कलश आपण स्थापित केलेला आहे या कलशावरती ठेवलेलं नारळ तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजेसाठी परत वापरू शकता किंवा तुम्हाला असं वाटलं की हे नारळ तुम्ही फोडून खायचं आहे तर हे तुम्ही फोडून खाऊ शकता आणि लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तुम्ही नवीन नारळ घ्यायचा आहे. हे जे पैसे तुम्ही ठेवलेले आहेत ते पैसे तुम्ही एखादी वस्तू म्हणजे सोन्या चांदीची वस्तू खरेदी करण्यासाठीच वापरायचे आहेत. जी कुबेर पोटली ठेवलेली आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. धने तुम्हाला धन्याच्या डब्यामध्ये टाकायचे आहेत. यामध्ये ठेवलेलं पंचधान्य किंवा सप्तधान्य त्या धान्याच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे. या पूजेमध्ये जे आपण खडे मसाले नैवेद्यामध्ये ठेवलेले आहेत ते तुम्ही मसाले प्रसादास्वरूप ग्रहण करू शकता. जसं की लवंग, वेलची, काजू, बदाम, तुळशीची पानं ती तुम्हाला कुठेही फेकून द्यायची नाही तर ती तुम्हाला प्रसादास्वरूप ग्रहण करायची आहेत. दालचिनी तुम्ही दालचिनीच्या डब्यामध्ये टाकू शकता
आणि अशा प्रकारे या पूजेची उत्तर पूजा तुम्ही करू शकता। हे जे दिवे आपण या पूजेमध्ये ठेवलेले आहेत तेच तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील वापरू शकता। आता जो दिवा आपण या पूजेमध्ये लावला होता, या दिव्यातील वात तुम्हाला फेकून द्यायची नाही, तर ती वात तुम्हाला तशीच ठेवायची आहे आणि या दिव्यामध्ये उरलेलं तेल असेल तर ते तुम्ही देवघरातील दिव्यामध्ये टाकून देऊ शकता। धनत्रयोदशीच्या दिवशी प्रज्वलित केलेल्या दिव्यातील वात असेल किंवा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी प्रज्वलित केलेल्या दिव्यातील वात असेल त्या तुम्हाला एकत्र दिवाळीनंतर एखाद्या मातीच्या भांड्यामध्ये कापुरासहित जाळून टाकायचे आहेत। यातील रक्षा तुम्हाला झाडाच्या मुळाशी टाकून द्यायची आहे। जी ही पानं फुलं तुम्ही या पूजेमध्ये वापरलेली आहेत ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहेत। तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला धनत्रयोदशीची पूजाविधी करायची आहे आणि सेवा काय करायच्यात हे देखील मी शेअर केलेलं आहे। अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। झालेली सेवा मी धन्वंतरी देवांच्या चरणी अर्पण करते। इथेच व्हिडिओचा एंड करते। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।